आणि आता बातमी खासदार सुनेत्रा पवारांची। खासदार सुनेत्रा पवार या संघाच्या कार्यक्रमाला हजर होत्या। खासदार कंगना राणावतच्या निवासस्थानी या संदर्भातली बैठक झाल्याची माहिती मिळते। तर राष्ट्र सेवा समिती संघाच्या महिला विभागाची या ठिकाणी बैठक होती। स्नेहमिलनासाठी इथे बोलवलं म्हणूनच सुनेत्रा पवार गेल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। शिवाय संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम आहे याची माहिती नव्हती, अशी माहिती यावेळी सुनेत्रा पवारांनी TV9 मराठीला दिली आहे। मला मी विचारतो, मला माहित नाही, माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं। आपण आत्ताच विचारलेलं आहे, मी आता विचारतो का ग कुठे गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत। अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये, आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून तर कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल? जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे। मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारण वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल, एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आरएसएसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत। मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, आणि दुसऱ्या बाजूला आरएसएसच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील, मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नकोय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या संदर्भात कंगना राणावत यांनी ट्विट केलंय, माझ्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण एकत्रितपणे सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवू, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। आपण सर्वांनी मानवसेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीचं जतन करण्यासाठी सतत काम करण्याचा संकल्प केलाय। महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्राला बलवान बनवतो, असंही कंगना राणावत म्हणाल्या।